मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? नमस्कार, या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज तुम्ही थेट भेटणार आहात अरुण गवळी यांना। अरुण गवळी पॅरोलवर आहे। मुलाच्या लग्नासाठी ते मुंबईत आलेले आहेत आणि दगडी चाळीमध्ये ते आता थेट आपल्याशी बोलणार आहेत, दगडी चाळीतून। अरुण गवळी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। मी खूप तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि जाणून घेणार आहे की मुलाच्या लग्नासाठी तुम्ही कशा प्रकारे सहभागी झाला होतात। कारण एक कैदी म्हणून, कैदी जो आपल्या मुलाचं लग्न करतो तेव्हा बाहेर आल्यानंतर कशी लगबग सुरू होती, कशी तयारी सुरू होती। मी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारतो की कसं झालं मुलाचं लग्न? माझ्या मुलाचं लग्न एकदम ठीक झालं, चांगलं झालं। पण अरुणजी, मला हे सांगा की जे ठरवलं होतं तसं झालं का? म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलं असेल की माझ्या मुलाचं लग्न असं झालं पाहिजे, खूप लोक आली पाहिजे, जेवायला चांगलं वाढलं पाहिजे, जी सूनबाई आहे त्या सूनबाईचे जे नातेवाईक आहेत ते नाराज नाही झाले पाहिजे, असं काही ठरवलं होतं? आता काय माहिती, कोण पण लग्नाला आलं, माझ्या सुनेजवळची माणसं आली, त्यांचे आई वडील आले, आणखीन मित्रमंडळी, ह्यांचंही उठबस चांगली झाली पाहिजे अशी अपेक्षा असते सगळ्यांना। काय तुमच्या चेहऱ्यावर जरा खुशी दिसते, काय आहे, क्या बात आहे? खुशी तर मी नेहमी खुश असतो। तुम्ही फार दिवसांनी बघता मग तुम्हाला तसं वाटत असते की मी आता खुश आहे। काय मुलगा काय बोलला तुमच्याशी? मुलगा काय बोलला, मुलांशी मी बोललो थोडा शॉर्टमध्ये, तुझं लग्न झालं आहे, आता तुझी जबाबदारी वाढली आहे, आता तुला पतीचं कर्तव्य करावं लागेल, तुझ्या मुलं झाली तर बापाचं कर्तव्य करावं लागेल, तर तू आपल्या बायकोला तुझ्या आणि ज्या विषयाचे विचार एक राहिले पाहिजे आणि तुमचा संसार सफल झाला पाहिजे। गवळी, तुम्ही स्टेट कॅमेऱ्यामध्ये बघा, म्हणजे थेट लोक तुम्हाला पाहतील। चला, मी तुमच्याशी आणखी गप्पा मारणार आहे। तुमचं जीवन कसं गेलं, लहानपणापासून कसे वाढलात, दगडी चाळीतून तुम्ही कसे मोठे झालात, तुमचं नाव अंडरवर्ल्डचा डॉन अशा प्रकारचं म्हटलं जातं। आणि तुम्हाला एक माहिती सांगतो की आमचे पत्रकार जे आहेत ते नागपूरचे, ते तुमची मुलाखत घेत होते आणि तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन किंवा गुंड अशा प्रकारचं बोलत होते। त्यावेळेला तुमच्या तिथल्या समर्थकांनी म्हटलं की त्यांना गुंड म्हणू नका, त्यांना डॅडी म्हणा। या विषयावर मी बोलणार आहे, पण एकूणच अरुण गवळी यांचा काय नेमका प्रोफाईल काय किंवा त्यांच्याविषयीची काय माहिती अगदी थोडक्यात पाहूयात आणि पुन्हा अरुण गवळीकडे जाऊया। एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? नाव अरुण गुलाब गवळी, जन्म तारीख 15 जुलै 1952, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण 11वी पास, व्यवसाय गँगस्टर खुनी, पत्ता दगडी चाळ भायखळा मुंबई। मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली ही अरुण गवळी उर्फ डॅडीची माहिती, अर्थात पोलिसांकडे गवळीची तपशीलवार कुंडलीच आहे। त्यापेक्षाही गवळीच्या कितीतरी सुरस कहाण्या अनेकांना माहिती आहेत। मुंबापुरीवर राज्य करण्यासाठी 80 आणि 90च्या दशकात दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या टोळ्यांमध्ये उडालेल्या रक्तरंजित संघर्षात शेकडो बळी गेले। त्या काळात गवळी गुन्हेगारी क्षेत्रातील अत्युच्च स्थानावर होता। स्वतःचा राजकीय पक्ष काढून तो आमदारही झाला। शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। तब्बल 3 दशकं संघटित गुन्हेगारीच्या मूळ प्रवाहात असलेल्या आणि पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेल्या गवळी विरुद्ध सिद्ध झालेला हा एकमेव गुन्हा। दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर याची हत्या, आमदार रमेश मोरे यांचा खून, गँगस्टर अश्विन नाईकवर झालेला खुनी हल्ला, दाऊदचा ब्रेन सतीश राजे याची बुलेट प्रूफ मोटार फोडून झालेला खून, अशा गेल्या 3 दशकातील कितीतरी प्रकरणांमध्ये गवळीचं नाव गोवलं गेलंय। कधी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, कधी ते शक्य झालं नाही। गवळी डॉन कसा बनला?
भायखळ्याचा हा तरुण गोदरेज कंपनीत कामाला होता. अशोक चौधरी, सुनील घाटे, चंद्रशेखर मिराशी, सदा पावले, विजय तांडेल, दिलीप कुलकर्णी, गणेश भोसले हा गवळीचा ग्रुप. भायखळ्यात वजन असलेल्या रमा नाईकशी त्याची दोस्ती होती. याच भागातल्या पारसनाथ पांडे आणि कुंदन दुबे यांच्याशी नाईकची दुश्मनी होती. एका प्रकरणात रमाबरोबर गवळीचं नाव गवलं गेलं आणि तिथूनच त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात झाली. त्या काळात दाऊद, बाबू रेशीम, छोटा राजन आणि रमा यांचा मुंबईत बोलबाला होता. इतरांची फाटल्यानंतर रमा नाईकनं नवी टोळी बनवली, पण पोलीस चकमकीत तो ठार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या टोळीचं नेतृत्व अरुण गवळीकडे आलं. रमाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी टोळीनं दाऊद इब्राहिमचा ब्रेन सतीश राजेची हत्या केली. त्या काळी ही खूप धाडसी घटना मानली गेली. त्यातून गवळीची दहशत पसरली. पण इथून सुरू झाला तो रक्तरंजित खुनी बदल्याचा संघर्ष. यात सख्खा भाऊ पापा गवळी ते सदा पावले असे किमान 10 जवळचे साथीदार गवळीनं गमावले. पण मराठी डॉन म्हणून त्याचा करिश्मा शेवटपर्यंत कायम राहिला. 23 मे 1985 ला महाराष्ट्रात टाळा लागू झाला आणि त्या कायद्याखाली गवळीला 5 वर्ष तुरुंगाची हवा खायला लागली. पण टाळातूनही त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि दगडी चाळीतील डॅडी पुन्हा सक्रिय झाला. 1987-88च्या सुमारास दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन देश सोडून फरार झाले. एकटा गवळी दगडी चाळीत राहून आपलं साम्राज्य वाढवत होता. दगडी चाळीत बसून तो राजकारण करू लागला. लाखो लोकांचा मोर्चा मंत्रालयावर नेऊन सर्वांना चकित केलेल्या गवळीनं लोकसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातनं तब्बल लाखभर मतं घेतली. 2000च्या विधानसभा निवडणुकीत तो सहज निवडून आला. त्याच्या अखिल भारतीय सेनेच्या शाखाही खेडोपाड्यात पसरू लागल्या. पण इथूनच त्याचा एका राजकीय पक्षाशी संघर्ष सुरू झाला. वयोमानाप्रमाणे गवळीने नंतर संघर्षाचा मार्ग कमी करून दाऊदपासून ते अगदी राजनपर्यंत सगळ्यांशी समझोता केल्याची बातमीही आली. मुलगी नगरसेविका झाली. राजकारणात प्रवेश केलेल्या गवळीनं काळाप्रमाणे गँगचं काम बरंचसं कमी केलं. पण तरीही गवळीचा दरबार भरत राहिला. तंटे सोडवण्यासाठी व्यापारी पोहोचतच राहिले आणि त्याच वेळी दरबारात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकरची सुपारी आली आणि ती घेण्याची चूक गवळीकडून झाली. यामुळे अरुण गवळीवर पहिल्यांदाच गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची शिक्षा तो भोगतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गवळी बोला, तुम्ही काहीतरी बोलताय. हा सगळा रिपोर्ट पोलिसांचा आहे. मी काय बोलतो माहिती आहे, हा. मी जामसंडेकरची सुपारी घेतलेली नाही आणि घ्यायची मला आवश्यकता पण नाही. 2007 मध्ये जामसंडेकरची मर्डर झालेली आहे. 2007 मध्ये आणि 2007 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजपला महापालिकेत सत्ता बांधण्यासाठी 4 नगरसेवक कमी पडत होते. माननीय श्री बाळासाहेब ठाकरेचा निरोप घेऊन आला आहे मिलिंद नार्वेकर की बाबा आम्हाला 2 नगरसेवक द्या. तर मी त्यांचा निरोप, त्यांचा आदेश समजून मी 2 नगरसेवक त्यांना दिले. मला पैसेच पाहिजे असते तर मी त्या टायमाला पुष्कळ पैसे, करोडोनी रुपये मागू शकलो असतो. 50 करोड, 20 करोड. कारण महानगरपालिकेचा बजेटच वर्षाला 30,000 कोटीचा असतो. तर 5 करोड तर मला इजी दिले असते. 30 लाखासाठी मी मर्डर काय करू? त्याशिवाय मला सगळं माहीत आहे की जेलची यातना किती कठीण असते. लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला निवडून आणलं आहे आणि 30 लाखासाठी काय मी एवढा महाग नव्हतो. 30 लाख काय माझ्यासाठी काय जास्त नव्हते आणि पैशाचं काय महत्त्वच नव्हतं माझ्यासाठी. कारण मी एक आमदार झालो होतो. मी एक पुष्कळ कष्ट सोसून आमदार झालो होतो आणि मी एवढी मोठी गुन्हा कसा करेल? वयाच्या माने तरी परिवर्तन होतं की नाही? पण ही खोटी केस माझ्यावर टाकली गेली. मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन? मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन?
एक पण गवळी पोलिसांच्या सगळ्या तपासणीमध्ये कोर्टाच्या साक्षी पुराव्यामध्ये ते सिद्ध झाले म्हणून तर तुम्ही शिक्षा भोगताय. 2007ची केस आहे. त्यात आरोपी पकडले गेले साकीनाक्या पोलीस स्टेशननी. त्यानंतर 2008 मध्ये कोण दरोडेखोर पकडले गेले असे दाखवून त्यांनी माझं नाव सांगितलं आणि 2008 मध्ये मला घेऊन त्या केशीत टाकून मोका लावला. एक कितपत कायद्याला धरून एक तर्कवाद सांगतो मी. बाकी न्यायालयाने जी जजमेंट दिली त्याला काय मी वरती अपील करू शकतो. घटनेने आपल्याला घटने तशी तरतूद करून ठेवली आहे. तर मला न्याय मिळेल. मी मर्डर केलेली नाही. मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मी फार कष्ट भोगले आहे, फार झेल कापलेला आहे आणि माझ्यावरती मुलांची कर्तव्य पण होती लग्नाची. अशा टायमाला मी 30 लाखासाठी क्षुल्लक गोष्टीसाठी कशाला मदत करू. आणि ते मी तुम्ही आता म्हटलं कष्ट भोगले म्हणजे काय 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 कष्ट मी दोन आमदारचा सपोर्ट मी लिहून दिला आणि त्याच्या 7-8 दिवसांनी जामचंद्रची मटर झाली आहे आणि माझ्यावरती आरोप आहे की मी 30 लाख रुपये घेतले. कसं सिद्ध होईल? मला पोलिसांनी तो आरोप ठेवला ना, पोलिसांनी तपास केला, पोलिसांनी मग कोर्टात प्रोड्यूस केलं, कोर्टाने मग ते सगळं साक्षी पुरावे ग्राह्य मांडले आणि मग ती शिक्षा झाली आहे. आता एका कोर्टाने मांडल्यामुळे मला शिक्षा होईल झालीच अशी नाही. हे खालचा कोर्ट आहे. वरच्या कोर्टात मला न्याय मिळेल आणि कोर्टाच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. पण मला खोट्या केसीत टाकलेला आहे. कोर्टाच्या बाबतीत तर बोलायचंच नाही. म्हणजे कोर्टाने दिलेला निर्णय हा योग्यच आहे आणि तो असेल. पण तुम्ही तुमचा पुरावा जो आहे तो सादर करू शकला नाही. तुमचा पुरावा तुम्ही सादर करू शकला नाहीत म्हणून कोर्टाने शिक्षा दिली आहे. जर तुम्ही पुरावा दिला असता की माझा काय याच्याशी संबंध नाही आहे आणि जी थिअरी पोलिसांनी मांडली आहे ती योग्य नाही आहे तर तुम्हाला शिक्षा झालीच नसती ना. पुरावा म्हणजे काय देणार? तर त्यांनी आरोपीची स्टेटमेंट घेतली. तोच आरोपी आमच्या बरोबर आहे आणि त्याचा पुरावा कसा घेणार? ते 313 मध्ये लिहून दिलेला आहे की माझ्याकडनं जबरदस्ती मारून कन्फेशन घेतली आहे. लास्टला 313 म्हणून घेतला तो आरोपीचा. त्यात त्यांनी लिहून दिलेलं आहे ज्याने कन्फेशन माझ्या विरोधी दिली आहे किंवा मला हे मारून घेतलेली कन्फेशन आहे, माझा काय संबंध नाही. आला का लक्षात? ते 313 हे त्यांचा पुरावा आहे. नाही पोलिसांनी तुमच्यावर जबरदस्ती केली, दादागिरी केली, काय केलं? आणि पोलिसांनी जे केलं ते केलं. आता त्याच्या बाबतीत बोलणे मला तरी योग्य वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जामसर्डेकर यांच्या हत्येसंदर्भात अजूनही ठाम आहात की तुमच्यावर जो आरोप आहे तो चुकीचा आहे? चुकीचा, फार चुकीचा आहे. असा चुकीचा की मी तर गुंतलो गेलो पण जो जामसर्डेकर मारला गेला त्याचे खरे आरोपी पण बाहेर राहतात. म्हणजे लय फार मोठी चुकीची गोष्ट आहे. फार म्हणजे फार गोष्ट. कोण खरे आरोपी कोण आहे? चुकीची गोष्ट आहे. कोण आहे ते मला काय माहीत. मला माहीत असं मी पकडलं. मी नाही केली याचा अर्थ खरे आरोपी बाहेरच आहे ना. 2007ची मटर आहे, 2008 मध्ये मला टाकतात आहे. सेशन कमिट झालेली केस आहे, आरोपी पकडले गेलेले आहेत. मग तुम्ही वरच्या न्यायालयात वरच्या कोर्टात दाद मागितली आहे? हा, हायकोर्टात माझा अपील ॲडमिट आहे. चला ठीक आहे, ठीक आहे. या विषयावर मी जास्त बोलत नाही. पण मला सांगा अरुण गवळी, तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हणतात. आता हे डॉन तुम्हाला आवडतं का? म्हणजे डॉन ऐकायला आवडतं? मला बाबा एक अरुण बोला ते आवडते. एक सर्वसामान्य माणसासारखं राहणे मला आवडते. आता कोण कोण काय काय उपाध्याय लावतात त्याला मी काय करू शकतो? मग हे तुम्हाला आवडत नाही अंडरवर्ल्डचा डॉन म्हणणं? आता मला तर डॉन बोलणं आवडत नाही. कोणाला पण असा आवडायचा निवडीचा प्रश्न नाही. पण लोक उपाध्याय लावतात त्याला काय करू? उद्या तुम्ही बोलला डॅडी बोललेलं तुला आवडतंय का? असं मला अरुण बोललेला आवडतंय. अंडरवर्ल्डचा डॉन म्हणजे गुंड, म्हणजे वाईट प्रवृत्तीचा, खून करणारा, दरोडे करणारा, असं त्याचा तो अर्थ आहे. म्हणजे चुकीचे काम करणारा. म्हणून तुम्हाला प्रश्न केला की तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून 70-80च्या दशकात तुमची दहशत होती, तुमच्या टोळीची दहशत होती, तुमच्या लोकांची दहशत होती. आणि त्यावेळेला दाऊद इब्राहिम, तुम्ही, रमा नाईक ही सगळी मंडळी या मुंबईवर अंडरवर्ल्डवर राज्य करत होती. अशा प्रकारचं ते वातावरण होतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हटलं जातं. हेच विचारतोय की हे तुम्हाला आवडतं की ते चुकीचं आहे? चुकीचं आहे, मला आवडत पण नाही ते. तुमच्यावर एवढे सगळे आरोप आहे. माझ्याकडे यादी आहे. दाऊद इब्राहिमचा बेवणा, इब्राहिम पारकर, आमदार रमेश मोरे,
अश्विन नाईकवर झालेला खुनी हल्ला, सतीश राजे, हे सगळे आरोप तुमच्यावर लागले कसे काय? हे सगळे तुम्हाला माहिती आहे, पण मी जेलमध्ये होतो. हं. हे तुम्ही आता घडले, ज्या घटना घडल्या ते सांगतात आहे, त्यामुळे मी जेलमध्ये होतो. हे आपल्याला माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटते. बाकी सगळं आपल्याला माहीत आहे. चला ठीक आहे. गवळी, मी एक छोटा ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर पुन्हा तुमच्याकडे येतो आणि चर्चा करतो की एकूण तुमचं आयुष्य कसं गेलं दगडी चाळीमध्ये, मुंबईविषयी तुम्हाला काय वाटतं. नगरसेवक आणि तुमची मुलगी नगरसेविका आहे, ती आता एका समितीचे अध्यक्ष आहे, तुम्ही आमदार होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मुंबईविषयी काय वाटतं आणि मुंबईच्या जे गुन्हेगारी आहे त्याविषयी काय वाटतं, ही चर्चा करूया. मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन? मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन? ब्रेकनंतर स्वागत. मी चर्चा करतो अरुण गवळी त्यांच्या जीवन प्रवासाची. ते पॅरोलवर आहेत मुलाच्या लग्नासाठी. कैदी असले तरी ते एक माणूस म्हणून आहेत आणि या माणसाच्या काय भावना आहेत, अंडरवर्ल्ड डॉन त्यांना म्हटलं जातं, त्यांच्याविषयी त्यांना काय वाटतं किंवा मुलाचं लग्न त्यांनी कसं केलं, या सर्व संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतो आहे. त्यांनी एक पक्षही काढला होता, अखिल भारतीय सेना, स्वतः आमदार होते, काही नगरसेवक त्यांचे निवडून आले. या सर्व विषयावर त्यांच्याशी मी चर्चा करतो. अरुण गवळी, मला आता मगाचाच प्रश्न आहे की 70-80च्या दशकामध्ये मुंबईचं चित्र जरा वेगळं होतं. म्हणजे गँगवार, टोळ्या, मग ती दाऊदची असेल किंवा तुमच्याही नावाची टोळी होती. हे टोळी त्यावेळेला कशामुळे वाढल्या होत्या, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खून, दरोडे, रस्त्यावरून चॉपरली काय वार करायचे, हे का वाढलं होतं? हां, कुठल्या दशकात बोलले आपण? 70-80च्या दशकामध्ये जे काय गँगवार सुरू होतं ते मुंबईला का मिळालं असं? 70ला तेवढा गँगवर नव्हतं. नाही, 70, 80, 90 मुंबईमध्ये जे अंडरवर्ल्ड गँगवार सुरू झालं, खून पडायला लागले, रमा नाईक असेल, माया डोळस असेल, सगळं मी तुमच्या बाबतीत नाही म्हणत आहे, पण एकूणच मुंबईमध्ये हे चित्र का निर्माण झालं? मुंबईमध्ये चाकरमानी होते, आपले नोकरी करायचे, मिल कामगार होते, हे सगळं गुन्ह्यागोविंदाने नांदत असताना ही गुन्हेगारी का वाढली? ही एका दाऊदमुळे वाढली गुन्हेगारी. दाऊदने आपसामध्ये भांडणं लावून दिली, हत्यारं आणली. ना तर पहिले चाकू शिरायचे ऐकणं द्यायचे नकली झाली. मी शाळेतून नुकतंच आग्रही माझी शाळा संपली होती आणि मी कामाला जायचो शक्ती मिलमध्ये. मग नंतर मी गोदरेज, कामट्रेन अशा ठिकाणी कामाला होतो. आता त्या टायमाला गुन्हेगारी काय झाली, त्या दाऊदमुळे सगळं हे झालेलं आहे. हां, त्यांनी सगळ्या मराठी पोरांमध्ये फूट पाडून आपला उपयोग करून घेतला आणि बाहेर राहून आपला कार्यभाग त्यांनी साधून घेतला. मग मराठी जे तरुण आहेत त्याला बळी कसे पडले? म्हणजे फूट पाडली म्हणजे नेमकं काय केलं त्याने? पैशाचं आम्हीच दाखवलं? आता त्याच्याजवळ पैसा भरपूर होता. हां, स्मगलर होता तो. त्याचे वडील एक पोलीस हवालदार म्हणून गाजलेले होते. आपला हाजी मस्तान, लाला, करीम लाला. आता असे कोण मोठमोठे स्मगलर होते, त्यांच्याकडनं हे पैसे घ्यायचे आणि सगळं करायचे. पण अरुण, मला प्रश्न पडतो, अरुण, करीम लाला किंवा हाजी मस्तान हे स्मगलर जरूर होते, पण त्यांनी गँगवार आणलं नाही मुंबईत, बरोबर? आता हां, त्यांनी नाही आणला. वर्धाराजे यांनी गँगवर आणलं, माझे तरी ऐकणत नाही. म्हणून मी बोललो ना, दाऊदने सगळं हे केलं. हां, ते दाऊदने तुम्ही जास्त बोलण्याचं काय? हां, बरोबर. म्हणजे आपण मुंबईचं कल्चर कसं बदलत काय त्याच्यावर चर्चा करतो. कुठे बी बोलता आणखी एक तर फुकट खड्ड्यात अटकलं आहे, आणखी गाडून जायचं. काय बोलता? नाही, आपण चर्चा करतोय आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याविषयी चर्चा करतोय. अरुण, दाऊदवर देशद्रोहाचा गुन्हा दाऊद इब्राहिमवर आहे, म्हणजे बॉम्बस्फोट घडवणं.
काय वाटतं की या देशाची देशद्रोह केला दाऊदने? आता देशद्रोह तर आहेच ना, बाहेरच्या देशात राहायचं, हं, आपल्या इकडे निष्पाप लोकांना बॉम्बस्फोट करून मारायचं, हं, डुप्लिकेट नोटा भारतात पाठवायच्या, हं, हे देशद्रोहीच कृत्य आहे ना. हं, आपल्या देशाचा आधार, आपल्या देशाच्या कायद्याचा फेस नाही करणे, हं, ते बाहेर जाणे, आपल्या देशात अशांत माजवणे, हं. हे सगळं देशद्रोहीमध्येच मोठं आहे. मग सरकारने दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जोमाने प्रयत्न केले पाहिजे. हां, जेवढे जण मेले त्यांना न्याय तर दिला पाहिजे हं, आणि त्याला शिक्षा तर दिली पाहिजे. हं, हे सरकारचं कर्तव्यच आहे हं, आणि ते त्यांच्या लिंगी करतील किंवा करत असतील. हं. अरुण त्यांची यंत्रणा नाही, अरुण मला एक प्रश्न पडतो, नाही अरुण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही सुद्धा गँगस्टर आहात, हां, बोला. तुमच्यावर सुद्धा आरोप आहे, तुम्ही पण गँगस्टर आहात, तुमची टोळी होती, तुमची माणसं होती, दाऊदची टोळी होती. पण दाऊदने जे केलं त्याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही करू शकला असता, तुम्ही असे स्मगलिंग आणि ज्यांचा गुन्हा नाही आहे, जे रस्त्यावर किंवा बसमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये काम करत होते, अशा ठिकाणी बॉम्बस्फोट त्यांनी घडवलेले आहेत, याच्याकडे कशा दृष्टीने बघता तुम्ही? आता हे पैशाची मस्ती, पैशाचा दुरुपयोग हं, त्यांनी केला नाही. आपल्या लोकांचे इकडे देशात बॉम्बस्फोट करून हं, गरीब लोकांचे जीव घेतले. हं, पैशाचा सदुपयोग तो करू शकला नाही, तसं आम्ही केला, लोकांच्या राहिलो, लोकांची कामं केली हं. आणि देशाच्या घालीची भूमिका आम्ही देशासाठी करत आहे. हं. समाजातील मानवी समाजाची, आमच्या शेजाऱ्याचे जो आमचे रुग्ण आहेत ते आम्ही फेडत आहे. हं. आणि आणखी एक महत्त्वाचं की दाऊद इब्राहिमने हिंदू मुस्लिम याच्यामध्ये वाद निर्माण केला, हे बॉम्बस्फोट घडवून वगैरे, म्हणजे या देशातली जी सामाजिक शांतता आहे ती एकदम दूषित करण्याचा प्रयत्न केला. दूषित झालीच ना, त्या टायमात तसं झालंच होतं, दंगली झाल्या होत्या हं, आणि बॉम्बस्फोट झालेले लोक हं, अपंग झाले, काही मेले, हं, अनाथ झाले लोक. हं. हे सगळी कामं सगळी देशद्रोहीमध्ये मोडतात बिलकुल. आणि त्याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे. हं. चला, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी पुन्हा अरुण गवळी पुन्हा तुमच्याकडे येतो, एक छोटासा ब्रेक. मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? मुंबई, एक ऐसा अरुण गवळी यांच्याशी चर्चा सुरू आहे. मी अंडरवर्ल्ड कसं वाढलं किंवा जे बॉम्बस्फोट झाले त्याविषयी त्यांची मतं मी जाणून घेतो आहे. ते कैदी जरी असले तरी प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, घटनेने हा अधिकार दिलेला आहे. एकूणच त्यांच्या चर्चेतून अनेक गोष्टी महाराष्ट्राला कळू शकतात. स्वतः त्यांच्यावर गुंड होण्याचा जो आरोप आहे, ते गुंड आहेत, त्यांनी त्यांच्या टोळीकडून अनेकांचे खून झालेले आहेत, फक्त एकच सिद्ध झालेला आहे. त्यांच्याशी मी बोलून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अरुणजी, आवाज पोहोचतोय माझा? हा, येते. माझा मगाचाच प्रश्न आहे की एकूणच बॉम्बस्फोट जे झाले ती खूप मोठी घटना होती मुंबईसाठी, आणि त्यानंतर 26/11चा हल्ला झाला होता मुंबईवर. आणि या सगळ्या काळामध्ये त्या 26/11मध्ये जे पोलीस अधिकारी आहेत, अशोक कामटे असतील, विजय साळसकर असतील, हेमंत करकरे असतील, एवढे मोठे अधिकारी शहीद झाले होते आणि निरपराध लोक त्यामध्ये ठार झाली होती, शहीद झाली होती. मला हे सांगा की 26/11चा हल्ला जो आहे त्याविषयी काय वाटतं तुम्हाला, की कुठे पोलीस यंत्रणा कमी पडली, किंवा तुमचं एक नेटवर्क आहे, तुमची स्वतःची टोळी आहे, कुठे पोलीस यंत्रणा कमी पडली? आता ह्या बाबतीत मी असं सांगू शकत नाही, पण घटना घडली ती कुठेतरी आपला अभाव होता. मग सुरक्षेत कुठेतरी ढिलपणा होता, असं मत कोण पण सर्वसामान्य व्यक्त करू शकतो. विजय साळसकर आणि तुमचा जो संघर्ष आहे, किंवा त्यांनी तुमच्या
टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता, तुमच्या पाठीही ते लागले होते, ते सुद्धा शहीद झाले. काय वाटतं त्यांच्याविषयी? आता शहीद झाले तर त्याबद्दल वाईटच वाटणार. हे पोलीस ऑफिसर आपलं काम करतो त्याच्या आपल्या विचार माइंडसुद्धा सवयीनुसार आपलं कामं करतात ते. पण ते एका पाकिस्तानी लोकांशी मारले जाणे म्हणजे आपल्याला दुःखदायक घटना आहे. नाही, दुःखदायक. मी तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की दाऊद इब्राहिम हे सगळं पाकिस्तानात बसून करतोय. म्हणजे माझा आधी प्रश्न असा होता की दाऊदचं जे काम आहे ते देशद्रोहाचं काम आहे. 26/11चा हल्ला हा देशद्रोह आहे. विजय साळसकर झाल्यामुळे कुणाला आनंद होणार नाही आहे. सगळे जे लोक होते, साधी माणसं होती कामावर जाणारी, त्यांना मारण्याचं काम, बॉम्बस्फोट असो किंवा 26/11 असो, हे सगळं करून तिथे दाऊद बसून करतोय. आता दाऊद बसून करतो त्याला आणला पाहिजे ना. आम्हाला पण स्थिर ठेवला नाही सरकारने. आम्ही स्वतः सुधारत होतो, आम्हाला सुधारायला देत नाही. आम्ही स्थिर बनवू तर काहीतरी आम्ही देशासाठी करू. दाऊदला धडा शिकू आम्ही. पण तसं आम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. आम्ही काय करू गुन्हा तर आम्हाला आत्मी टाका. आम्ही असं नाही बोलत की आम्हाला लायसन द्या गुन्हा करायचे. केला तर आत्मी टाका. पण आम्ही सुधारतोय, समाजसेवा करतोय आणि स्थिर बनायला बघतोय की जेणेकरून आपण दाऊदला टार्गेट करू शकतो. मग सुधारण्यासाठी काय काय करता? म्हणजे तुम्ही पक्ष काढला, सामाजिक कार्य करताय, कसं सुधारणार? तुम्ही तर गुंड आहात, लोक गुंड म्हणतायत तुम्हाला, तुम्ही सुधारणार कसं काय? आणि लोकांनी बोललं तर बोलणाऱ्याचं तोंड तर दाबू शकत नाही. आणि कोणी काय बोलणं वगैरे हे सगळ्या कानाचा विषय आहे. कोणी आपला वाईट बोलला तर आपण निराश होत नाही. कोणी आपली स्तुती केली तर आपण एकदम शेपारत नाही. आपण एकदम सहज याने राहतो. असं या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. कोण चांगला बोलला, कोणी बोलल्याने काय होत नाही. आपण आपल्या जे ओळखतात त्यांना माहिती आहे आपण काय आहे ते. आपला स्वभाव माहीत आहे आणि आपल्यावरती स्वतःवर विश्वास आहे. मग काय करायचं? काम सुधारायचं म्हणजे काय काम करायचं? सामाजिक काम करायचंय, राजकारणात राहायचंय, म्हणजे काय आपला काय कायदा हातात घ्यायचा नाही. लोकांची कामं करायची. एक समाजात आपण वाढत असतो न कळत आणि समाजात आपल्यावरती ऋण असते. ते आपल्याला फेडायची क्षमता असेल तर आपण फेडले पाहिजे. मग तुम्ही त्या ठिकाणी काम केलात म्हणून तुम्ही आमदार झालात की तुमच्या दहशतीमुळे आमदार झालात तुम्ही? मी तर काम करून आमदार झालो. माझी दहशत काय मुंबई पोलीस चालायला देणार नाही. आणि मी दहशत करून कोण निवडून येत नाही आणि आला तिथं फार काळ टिकत नाही. मी तर लोकांची कामं करून आलो. नाही जातीवादीचा प्रश्न घेतला नाही. मला अशी भाषणं येतात मोठमोठी की लोकांची भावना, अस्मिता भडकू शकतो. आम्हाला तर लोकांचं काम करून निवडून आला पाहिजे. लोकांना 24 तास वेळ दिला पाहिजे. आणि लोकांच्या लय अडचणी असतात सर्वसामान्य माणसाच्या, आरोग्याच्या, ह्याच्या त्याच्या, सरकारच्या ज्या गवळी तुम्ही पक्षही काढला होता, अखिल भारतीय सेना, तर तो पुढे का वाढला का नाही? तेच मलाच अटक करायला लागले ना. आता मी एकसारखा जरा वाढायला आलो तर परत आता मी 7 वर्ष आतमध्ये गेलो. कसा वाढणार? आताचीच गोष्ट असतो, मागची तर जाऊन द्या. मागे पण मला असं अटक झालेलं आहे. आताच मी किती वाढवतो. मी खासदार होता वाचलो, आमदार झालो, 2 नगरसेवक झाल्या. आता परत मी खासदारला लढणार होतो. त्याच्या अगोदर माझी उचलबांगडी जेलमध्ये गेली. जेलमधून सुद्धा तुम्ही पक्ष कसा जेलमध्येच विचार करा. नाही, जेलमधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकला असता. असे अनेक लोक आहेत जेलमध्ये असतात आणि फॉर्म भरतात. आता जेलमध्ये मी फॉर्म भरला होता ना. मला 4-5 मतं कमी पडली आणि वाढला होता. त्यामुळे मी लोकांच्या विभाग वाढला होता मतदारच्या रचनेनुसार. तर मी प्रत्यक्ष भेटणे जरुरी होतं लोकांना. काय गोष्टी माझ्याबद्दल ऐकू नये, पण प्रत्यक्ष भेटल्याने माणूस हा भावनाशील आहे. प्रत्यक्ष भेटल्याने एकमेकांच्या भावना त्याला कळतात. आणि माझ्याबद्दल काय भीती गैरसमज दूर होतात. तर काही ठिकाणी मी करू शकलो नाही आणि मी उपस्थित नव्हतो जेलमध्ये असल्यामुळे मी पडलो.
5,000-1,000 आपण गवळी मला हे सांगा, कधी तुम्ही शाळेत गेला असाल म्हणजे शिक्षण घेताना तुम्हाला काय व्हायचं होतं? तुम्ही आता गुंड आहात, पण तुम्हाला काय व्हायचं होतं? काय असं काय व्हायचं नव्हतं, असं काय नाही. मी तर शाळेत पण जायचो, कामावर पण जायचो. एक आपला घर चालवा हेच आमच्या सामने ध्येय होते. माझी आई नोकरी करायची, मला थोडा कसं तरी वाटायचं की आपणच ना आपली आई नोकरी करते. त्यामुळे आपण पण मी नोकरी करायचो, शाळेत जायचो. कुठे कुठे लागलो, पण कुठे टेम्पररी लागलो, कुठे परमनंट नाही झालो. आणि काय केशीत मी गुंतवल्या गेल्यामुळे नोकरी मिळणे मला कठीण झालं. गवळी मला सांगा, आता ते अंडरवर्ल्ड चला ठीक आहे, तुम्हाला आवडत नाही, पण लोक म्हणतात, पोलीस म्हणतात तुमच्यावर काही खुनाचे आरोप आहेत. एकच सिद्ध झाला त्यापैकी. आता मला हे सांगा की या सगळ्या म्हणजे ही टोळी निर्माण करणं किंवा तुमच्या नावाची दहशत निर्माण होणं ही वेळ कशी आली? मग तुम्ही एकदम गँगस्टर कसे झालात? आता काय माझ्या आपण आता तुम्ही सांगू काय, माझ्या सगळ्या गोष्टी माणसाच्या हातीत नसतात. काय त्याला झालं? काय परिस्थिती कारण असते, नशीब कारण असतं, दैव कारण असतो. कार्य असते, कार्यकर्ता असतो, सगळ्या गोष्टी असतात. 5वा दैव पण एक आता कारण असतो. तर आमचे काय आमच्या नशिबात प्राप्त कर्म काय असतील ना, तसं आम्हाला कर्म भेटलं. पण काय म्हणून म्हणजे वेगवेगळे आपल्याला पहिली वेळ तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आता काहीतरी म्हणजे कुणाला मारल्याशिवाय पर्यायच नाही, तर ती वेळ काय होती? म्हणजे नेमकी काय झालं होतं? कुणाशी भांडण झालं मारण्याशिवाय असं किंवा कुणाशी वाद झाला? आता दाऊद म्हणजे काय तर मोठा पैशावाला, एक स्मगलरमध्ये याकडे एवढा दृष्टिकोनातून बघायचे नाही. आणि त्याचे फुल चालायचं, ते मारायचं लोकांना, आमच्या पोरांना. आणि कुठली पण पोरं हजर करायचा, बाहेर काढायचा. त्यामुळे आमच्या अस्तित्वासाठी आम्ही काय थोडा कायदेशीर मार्गाने आवश्यक. मग दाऊद शिरजोर झाला आणि तुम्ही कमजोर कसे झाला? आता तुम्हाला वाटायचं जो शिरजोर कसलाय, जो स्वतःचा तोंड दाखवू शकत नाही, मुलीच्या लग्नाला जाऊ शकत नाही, लपून राहतो, माझ्यावर्गात तो मेड्याला मुलाखत देऊ शकत नाही, तर तो शिरसोड कसा झाला? मला पैशाच्या बाबतीत की कशा बाबतीत तुम्ही बोलतात तो माझी चढ आहे. मी तर खुल्ला इकडे राहतो, लोकांच्या कामी येतो, माझ्या मुलीच्या आमच्या घराच्या सुखाच्या कार्यात मी असतो, तुम्हाला पण वेळ देतो. तसा दाऊद देऊ शकतो का? तो दाऊद हा शिरजोर नाहीये. आणि त्यांच्याकडे पैसा कमवला तो त्यांच्या छातीवर असं नाचतो की ते एकदम हे झाले, गाडले गेलेले, लपून बसलेले. तर त्याला तुम्ही वडचढ म्हणता, म्हणजे तुम्ही एक वेगळा संदेश जातो याचा अर्थ की सगळ्यांनी दाऊदसारखा करावं, पळून राहावं, देशाच्या बाहेर राहावं. वडचढ कशा बाबतीत बोलले आपण? नाही म्हणजे त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे समोर उभं राहून करायची. तुम्ही इथे म्हणजे इथे राहून सगळं करता. माझ्या हिंमत नाही बाबा, आम्हाला काय पर्यायच नाही. आम्हाला आमच्या इकडे जावं लागेल. आम्ही एक सामान्य कुटुंबात. म्हणजे दाऊद जे करतो ते सगळं लपून करतोय. लपून करतोच आहे ना, ते सगळ्यांना दिसते ना. मग त्याला डॉन म्हणणं चुकीचं आहे का? त्याला डॉन म्हणणं चुकीचं आहे? अरे चुकीचा की नाही चुकीचा, जो तो आपल्या याने बोला, डॉन बोलणार किंवा नाही बोला. डॉन बोलण्यापेक्षा भगोडा बोललेला बरं आहे. चला ठीक आहे, तुम्ही खूप महत्त्वाचं बोललात. ज्यांनी या देशाशी द्रोह केलेला आहे, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवलेले आहेत, 26/11 त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं, तर पोलिसांचाही तसा तपास आहे. त्याविषयी एवढ्या हिमतीने बोलणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. अरुण गवळी, मी तुमच्याकडे येणार आहे एक छोटासा ब्रेक नंतर. मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन? मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कौन? अरुण गवळी यांच्याशी चर्चा सुरू आहे. अरुण गवळी अत्यंत थेटपणे आपले मुद्दे मांडतात. मी त्यांना अनेक प्रश्न विचारतोय. अरुण गवळी, एक असं आहे की दाऊद हा शिरजोड नाही आहे, तो भगोडा आहे.
त्यांनी बॉम्बस्फोट घडवले, 26/11 त्याचा सहभाग आहे. मला हे सांगा, मध्यंतरी नीरज कुमार हे जे पोलीस अधिकारी आहे, दिल्ली पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी DIG, त्यांनी असं म्हटलं होतं की दाऊद शरण यायला तयार होता. काय हे याच्यामध्ये तुम्हाला काय सत्यता वाटते? आता हे तर मी पण पेपरमध्ये वाचलेलं आहे, पण यांची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. मग तुलाच कसं तो फोन मारतो, तर आपल्या काय थोडे धागे वगैरे गावू शकतात. तुम्हाला वाटतं कॉन्टॅक्टमध्ये राहतात, त्यांचे नंबर. हां, तुम्हाला वाटतं दाऊद शरण येईल? एवढा मोस्ट कॉल दाऊद तर येणार नाही. तर भित्रा यायचा असता तर केव्हा आला असता? बॉम्बस्फोटच्या अगोदर आला असता. काय त्याच्यावरती एवढे लफडे होते? तो आपल्या कायद्याला मानत नाही की घाबरतो की पळून जातो? हेच मला समजत नाही. मग नाही, आणखी एक असं आहे की आपल्या देशाबद्दल प्रेम पाहिजे. हां, बोला 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 तुम्ही बोला. नाही, दाऊद म्हणजे दाऊद हा भित्रा असल्यामुळे येऊ शकत नाही. आज दाऊदचा भित्र असल्यामुळे येऊ शकत नाही, आणि भीतीमुळे तो लटपट गेला. आजचा तो हे झाला, आता खाली आला, आणि आपल्या देशात मोठा झाला. आपल्या देशाला त्याचा फायदा होत नाही, उलट आपल्या देशाला त्याच्यापासून धोका उत्पन्न झाला. मध्यंतरी छोटा राजनने म्हटलं होतं की छोटा राजन आणि दाऊद याचे पुन्हा संघर्ष झाला होता. छोटा राजनने म्हटलं होतं की दाऊदला म्हणजे खतम केल्याशिवाय मी राहणार नाही. की दाऊद आणि राजन तर एकत्र होते, मग त्यांच्यामध्ये दुरावा का झाला? आता मी तर काय तिकडे प्रत्यक्ष नव्हतो, आणि त्यांच्या दुरावा कशामुळे झाला मी असं परफेक्ट सांगू शकत नाही. आणि मी हे विषय सगळं 2000ला बाहेर होतो, विसरून गेलो होतो की बाई हे काय असं जास्त. आणि मी जेलमधनं बाहेर आलो, आणि मला तर एवढा गँगवर एवढा अभ्यास काय राहिला नाही. पॉलिटिकलमध्ये मी जास्त बिझी राहिलो. पण छोटा राजन पण परदेशात आहे. हो, ऐकून आहे ना, आणि आहेच, मुंबईत नाही. दाऊद कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? आणि दाऊद पडखर मला कुठे ते माहीत नाही, पण पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानशिवाय दुसरा कुठला राष्ट्र. तुमच्या खबरी काय सांगतात? तुमच्या खबरी काय सांगतात? आमच्या खबरी आता काय सांगतात, मी तुम्हाला काय सांगू? मग त्या खबरीला अर्थ काय राहत नाही, पण तुम्ही म्हणताय की दाऊद भगोडा आहे, त्यांनी देशद्रोह केला आहे. जर तुम्हाला माहीत असेल आणि जर ती माहिती जर पोलिसांच्या उपयोगात येत असेल, तर ती देशाच्या हितासाठी आहे ना, ती उपयोगी आहे ना ती माहिती. आणि देऊ ना आम्हाला परफेक्ट आहे तर पोलिसांनाच पहिले देऊ, आणि पोलिसलाच आम्ही पहिली ती माहिती देऊ. तर नागपूर जेलमध्ये तुम्ही होता. जय महाराष्ट्राने नागपूर जेलमध्ये काय झालं ते 5 कैदी फरार झाले होते, त्याची सगळी माहिती जय महाराष्ट्राने दिली होती. नागपूर जेलमध्ये असे कैदी फरार कसे होऊ शकतात मला काय कळत नाही. पोलीस प्रशासन, जेल प्रशासन ते एवढे ढिसाळे की 5 कैदी फरार होतात. आता फरार तर झाले. मी अंडा सेलमध्ये होतो, आणि मी नुकताच जाऊन मला 7-8 दिवस झाले होते, आणि ही घटना घडली. 5 कैदी पळून गेले, 5 बंदी पळून गेली. मग तिथे प्रशासन नीट नाही आहे. आता घडली साठवलूट आहे प्रशासन आणि कैद्यांचं, असं सिद्ध होतं ना याच्यावरून. नाही, तुम्ही आतमध्ये काय पाहिलं? म्हणजे काय पाहिलं तुम्हाला काय पाहायला मिळालं तिथे? आता मला तर माझ्या यार्डमध्ये फक्त हेच दिसते, वरती सगळ्या जाळ्या आहेत, साड्या टाकल्या आहेत, समोर भिंत आहे, बाकी काय. मला अंडा सेलमध्ये ठेवला आहे, आणि अंडा सेल एक असा काय जेलमध्ये जेल आहे, आणि तो एकदम पॅक असतो, आणि तिकडे कोणाला येत नाही, आणि ड्युट्या नेहमी बदलत असतात आवडण्याचे. मग तुमच्याशी कोण बोलतं की नाही? जे ड्युटीवर असतात जमादार काय, ते तुमच्याशी बोलतात, गप्पा मारतात, तुमचा वेळ कसा जातो? आता माझा वेळ तर जातोच होता, कटीतच जातो, पण काढतो. आता मनुष्य दुःखात असला तर परमेश्वराला आठवण करण्यात माझा वेळ जातो. तिथे काय लिहिताय, कविता करताय किंवा काही वाचताय, असं काय आहे तिथे? आता थोडा मी गीता तर नेहमीच वाचतो लहानपणापासून. ती आता जरा ते वाचतो, आपलं नामस्मरण करतो भगवंताचं, यमघाट सोपा व्हावा म्हणून. आज नाही तर उद्या आपण मरणार आहोत, मग परमेश्वरची आठवण करतो, चला आपल्याला वेळ लावलाय, आपल्या नशिबात परमेश्वराचं नाव घ्यायला वेळ आहे, तो आपण त्यांच्यासाठी लावाय.
मग मी तुम्हाला एक आणखी असं आपल्या मनाशी तडजोड बिलकुल 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 अरुण गवळी तुम्ही तडजोड करून आपला दिवस काढतो. अरुण गवळी तुम्ही म्हटलात की मला सुधारायचं आहे पण मला सुधरू दिलं जात नाही, नेमकं काय सांगायचं? मी एक दोन मी सुधारलाच होतो, आता मला फुकट जेलमध्ये टाकलं. आता त्याच्या मागची कारणं सांगणे वगैरे ते मला तरी योग्य नाही वाटत. कोणी जाणीवपूर्वक फायदा करत पण नाही, काय जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देण्याचा किंवा तुम्हाला अटकवण्याचा प्रयत्न करते कोणी? आता काय राजकारण बोललं तर होते असं, हं, कूटनीती होते, पण एवढी मर्डरच्या बाबतीत नाही झालं पाहिजे. हं. नाही म्हणजे तुमच्या मरणाऱ्याला पण खरे आरोपी पकडून न्याय गावला पाहिजे. हं. नाही तुमच्या आणि शिवसेनेचे चांगले संबंध आहेत. मिलिंद नार्वेकर किंवा तुमच्या त्या मुलाच्या लग्नाला सगळे आले होते. हां, आमचे चांगले संबंध आहे. हं. मग तुम्हाला जे अटकवत आहेत, नाही मला सांगा की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हा खून केला नाही किंवा कट केला नाही, मग हे सगळे लोक तुमच्या मदतीला येत नाहीत? आता ते काय मदत करते कोर्टात? हं. नाही आणि पोलिसांनी त्यांची नाही काय तुमच्या सत्ता नाही पोलिसांनी चुकीची माहिती जर दिली असेल, चुकीची चार्जशीट बनवली असेल तर यांची मदत नाही होणार? आता यांची मदत नाही होऊ शकत. असं कोर्टात एकदा केस गेली, चार्जशीट पडली, हं, तर हे काय मदत करू शकत नाही. हं, फक्त मी मर्डर नाही केली आहे ते जाणू नये हं, म्हणून माझ्या बाबतीत असा त्यांचा रोष नाही किंवा माझ्या बाबतीत काय असं विरोध प्रदर्शन नाही. हं, उलट माझ्या मुलीला आरोग्य समितीपद 2 टर्म दिले, हं, 2 टर्म दिलेत त्यांनी. हं, असं काय नाही, हं. मदत करण्यासाठी ते करतील असं त्यांच्या हातात राहिला नाही. ते कोर्ट मॅटर गेलं. हं. गवळी मला हे सांगा की दाऊद जरी पाकिस्तानात राहत असला तरी त्याचे लोक आहेत मुंबईत. अनेक वेळा धमक्या येतात, प्रोड्युसरला येतात, निर्मात्यांना येतात, बिल्डरला येतात. त्याचे लोक काम करतात तिथे मुंबईत. आता त्यांचे लोक काम करतात की नाही, आता मी 7 वर्ष मला आतमध्ये होते झाले, हं, त्यामुळे मला काय पूर्ण माहिती गावत नाही. हं. अजूनही मुंबईवर दाऊदचं आता वर्चस्व मला कळेल तर मी सांग. हं. वर्चस्व आहे दाऊदचं? गावचा वर्षस्व तर असं नाही, पण त्याला पाहिजे तेव्हा तो काहीतरी गुन्हा घडू शकतो. चला पाहिजे तेव्हा तो काही गुन्हा घडवू शकतो. पण याच्या मागे असं एक म्हटलं जातं की ज्या टोळ्या आहेत त्या सगळ्या टोळ्यांचं आणि पोलिसांचं साठलोट होतं. दाऊदचे काही जे आहे टोळीतले लोक आहेत ते पोलिसांशी संपर्कात होते. काही पोलिसांमध्येही गट तयार झालेत, काही तुमच्या बाजूने, काही दाऊदच्या बाजूने किंवा आणखी कुणाच्या बाजूने. याच्यामध्ये किती सत्यता आहे? आता पोलिसांना बोलला ना तर एक गुन्हे टोळीवाल्याची दोस्ती करून आपला कार्यसात भागत असतो. हं, आता साथ भागता काय घनिष्ठ दोस्ती पण काही जणची होते आणि नाही ती कामं होतात त्यातून. हं. चला माझा वेळ संपलेला आहे. अरुण गवळी, तुम्ही जय महाराष्ट्राशी दिलखुलास बोललात, मोकळेपणाने बोललात, काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत. एक कैदीमधून म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून मी तुमच्याशी ही चर्चा केली. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास्त. मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन?